हो मित्रांनो, मी आहे ना. कशाला घाबरताय? 15 ऑगस्ट रोजी जी यादी प्रधानमंत्री आवास योजना ही पारित झालेली आहे आणि प्रत्येक देगलूर तालुक्यातील ग्रामपंचायतला लावण्यात आलेली आहे. ही यादी अंतिम नसून ह्या यादीसाठी ठराव पास करायचा आहे ग्रामपंचायतमध्ये. आणि त्या ठरावामध्ये असे नियम आहेत की ज्यांना पहिले पक्के घर आहेत त्यांचे घर मुळामध्ये रद्द करण्यात येणार आहेत व ज्यांना पहिले घर आलेले आहेत त्यांचे पण घर हे रद्द करण्यात येणार आहेत. आणि पहिले म्हणजेच की ज्यांना कोणाला लाभच भेटला नाही, ज्यांना आवश्यकता आहे त्यांना सुद्धा म्हणजे घर मिळू शकते आणि त्यांना नाव वाढवण्याची परमिशन आहे. मी आजच गट विकास अधिकारी साहेब यांच्याकडे चर्चा केलेलो आहे आणि त्यांच्याकडे ही तक्रार सुद्धा केलेली आहे मी. आणि हीच तक्रार पूर्ण देगलूर तालुक्यात म्हणजे पाहू शकता तुम्ही. त्याने असे म्हणलेले आहेत की प्रत्येक गावातला हाच प्रश्न आहे की छोट्यानं छोट्या वय सुद्धा झालं नाही त्या मुलाचं नाव आलेले आहे आणि त्यांनी घरकुल उचलण्याचे प्रयत्न करत आहेत. हा प्रत्येक गावचा प्रश्न आहे आणि यावरती आम्ही आवाज उठवणार आहे. आणि याकडे ग्रामपंचायततर्फे ग्रामसेवकाकडे दिलेले आहे आणि जो ग्रामसेवक चूक करणार त्यांच्यावरती योग्य कारवाई आम्ही करणार असे त्यांनी मला चर्चेमध्ये बोललेले आहेत. आणि प्रत्येक गावामधील ज्यांना घरे आलेले नाहीत त्यांनी नाव नोंदवावं आणि ज्यांना ऑलरेडी घरं आहेत आणि त्यांचे पण नाव आलेले आहेत अशांना वगळण्यात यावं. आणि ज्यांना पहिले लाभ भेटलेला आहे तो पण आलेला आहे अशांचे सुद्धा नाव वगळण्यात येणार आहेत. ही चर्चा झालेली आहे आणि हे केवळ देगलूरपुरती चर्चा नसून ही केंद्र शासनाची योजना आहे आणि त्यांचा GR पण असाच आहे आणि त्याचप्रमाणे हे होणार आहे. कोणाची दादागिरी, कोणाची हुकुमशाही यापुढे या महाराष्ट्रात चालणार नाही. ज्याची सत्ता आहे म्हणजेच की तोच लाभ घेऊ शकतो असं यामध्ये पण नाही. तुम्ही म्हणजे एखादा सत्तेधारी तुमचं नाव सुद्धा देत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी योग्य ती तक्रार करा, लेखी स्वरूपात करा आणि आवाज उठवण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्ही शांत राहाल तुमचा फायदा घेतला जाईल. तुम्ही जोपर्यंत आवाज उचलणार नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच भेटणार नाही आणि भेटू पण कोणी देणार नाही. मित्रांनो, कोण्या गावामध्ये ही अडचण आहे त्यांनी मला संपर्क साधा आणि अशाच पद्धतीने